बाबा ज्या मशिदीत राहत ती अत्यंत पडक्या अवस्थेत होती, म्हणून नानासाहेब डेंगरे या सद्गृहस्थांनी बाबांना झोपण्यासाठी एक फळी आणून दिली. बाबांनी ती फळी काही चिंध्यांच्या सहाय्याने मशिदीच्या आड्याला बांधली आणि त्यावर झोपायला सुरुवात केली. अत्यंत मोडकळीस आलेली मशीद फळी सकट बाबांचे ओझे कसे सहन करते याचं सगळ्यांना आश्चर्य. अत्यंत जीर्ण झालेल्या चिंध्यांच्या सहाय्याने त्या बांधलेल्या फळीवर झोपणारे बाबा पाहायला बरीच गर्दी होऊ लागली. बऱ्याच जणांनी तर पाळत ठेवूनही कोणालाच बाबा फळीवर चढताना किंवा उतरताना दिसले नाहीत. लोक हा सोहळा अत्यंत कौतुकाने पाहू लागले. शेवटी कंटाळून बाबांनी ती फळीच तोडून टाकली. बाबाच ते, त्यांना ना कसले कौतुक ना कसला मोह. एके दिवशी एक अनाथ मुलगा अब्दुल मशिदीत आला. तेवढ्यात बाबा आपल्या खांद्यावर काही लाकडं असलेली लाकडाची ती मोळी घेऊन आले. बाबांची ही अखंड ध्वनी म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी वरदान. तिच्यातील चिमुटभर राग म्हणजे उदे सर्व भाविक भक्तांचे चिंताहरण
धुनीमध्ये असणारी साक्षात अग्निदेवता ही सर्वांची पापविनाशक, मनातलं पाप अहंकार यांची होळी करा असा संदेश देणारी ही धुनी आपल्याला सतत जाणवून देते ते माणसाचे नश्वरत्व आणि त्याची क्षणभंगुरता. बाबांनी धुनीच्या माध्यमातून दिलेला हा संदेश समस्त मानवजातीसाठी एक वरदानच. हे सारे पाहणारा अब्दुल बाबांच्या चमत्काराने भारावून गेला आणि हा अब्दुल त्याचा सेवेकरी झाला. बाबांच्या नित्यक्रमापैकी एक क्रम म्हणजे दररोज सकाळी नित्यनियमाने भिक्षा मागणे. बाबा हातातील भिक्षा पात्र घेऊन निघत आणि भिक्षा मागत. भात, आमटी, भाजी, भाकरी सगळं काही त्या एका भिक्षा पात्रातच. विशिष्ट पदार्थाची चव किंवा त्याचा मोह बाबांना नव्हताच. समोर आलेलं अन्न हे पूर्ण ब्रह्म, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बाबांची भिक्षा. या जगात आपण रिकामे आलो आहोत, रिकामेच जाणार. आपल्या मालकीचं काहीच नाही. भुकेलेल्याला अन्न द्या, प्राणी मात्रांवर दया करा, दान करा असा संदेश देणारी बाबांची ही अनोखी भिक्षा. योगी भिकारी अनंत रूपे घेई
अशी फिरे घेऊनी भाकर तुकडा भिक्षा मागे भाकर तुकडा भिक्षा मागे तुम्ही जगाचा स्वामी भिक्षा घाल माय भिक्षा घाल माय ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई भिक्षा घाल माय भिक्षा घाल माय भिक्षा घाल माय. साऱ्या गोर गरिबांना मायेने खास भरवणारे साई मात्र पायजामाईच्या हाताची भाजी भाकरी खाऊनच तृप्त व्हायचे. हा क्षण पाहताना असं वाटायचं की जणू साक्षात तान्हवल्या श्रीकृष्णाला यशोदामाई भरवते. भिक्षेच्या माध्यमातून दया दातृत्वाचा संदेश देणारे बाबांच्या मनात कधी काय येईल सांगता यायचे नाही. लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई बाबांची निस्सीम भक्त. बाबांना काय हवं काय नको याची तिला काळजी असायची. एकदा दुपारी बाबांनी लक्ष्मीला सांगितलं की त्यांना भूक लागली. लक्ष्मीबाई पटकन आपल्या घराकडे निघाली. घराकडे जाऊन तिने भाजी भाकरी आणली. बाबांनी ती भाजी भाकरी घेतली आणि मशिदी समोर असलेल्या एका श्वानासमोर ठेवली आणि आपल्या हाताने त्याला भरवू लागले. हा सारा प्रकार पाहून लक्ष्मीबाई अत्यंत गोंधळली आणि जवळ येत हड हड. लक्ष्मीबाई त्या मुक्यास जीव नाही का? त्यालाही भूक आहे. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक एवढाच की तो मुका मी बोल का. पणत्या लावून त्यांच्या उजळत्या प्रकाशात राहणे हे बाबांना फार आवडायचं. एकदा दीपावलीचा सण होता. संपूर्ण शिर्डी दिव्यांच्या उजेडात न्हाऊन गेली होती. पण बाबांच्या मशिदीत मात्र अंधार होता. एक छोटी मुलगी विद्या बाबांकडे आली व म्हणाली, बाबा आज दिवाळी आणि आपल्या इथं मात्र अंधार. बाबा म्हणाले, जा वाण्याकडून तेल आण. विद्या वाण्याकडे आली. वाण्याला म्हणाली, माझे बाबा अंधारात आहेत, पणत्या लावण्यासाठी तेल द्याल का? बाबा ज्या मशिदीत राहत ती अत्यंत पडक्या अवस्थेत होती. म्हणून नानासाहेब डेंगरे या सद्गृहस्थांनी बाबांना झोपण्यासाठी एक फळी आणून दिली. बाबांनी ती फळी काही चिंध्यांच्या सहाय्याने मशिदीच्या आड्याला बांधली आणि त्यावर झोपायला सुरुवात केली. अत्यंत मोडकळीस आलेली मशीद फळी सकट बाबांचे ओझे कसे सहन करते याच सगळ्यांना आश्चर्य. अत्यंत जीर्ण झालेल्या चिंध्यांच्या सहाय्याने त्या बांधलेल्या फळीवर झोपणारे बाबा
पाहायला बरीच गर्दी होऊ लागली. बऱ्याच जणांनी तर पाळत ठेवूनही कोणालाच बाबा फळीवर चढताना किंवा उतरताना दिसले नाहीत. लोक हा सोहळा अत्यंत कौतुकाने पाहू लागले. शेवटी कंटाळून बाबांनी ती फळीच तोडून टाकली. बाबाच ते, त्यांना ना कसले कौतुक ना कसला मोह. एके दिवशी एक अनाथ मुलगा अब्दुल मशिदीत आला. तेवढ्यात बाबा आपल्या खांद्यावर काही लाकडं असलेली लाकडाची ती मोळी घेऊन आले. बाबांची ही अखंड ध्वनी म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी वरदानच. तिच्यातील चिमुडभर राग म्हणजे उदय, सर्व भाविक भक्तांचे चिंताहरण. ध्वनीमध्ये असणारी साक्षात अग्निदेवता ही सर्वांची पापविनाशक, मनातलं पाप अहंकार यांची होळी करा असा संदेश देणारी ही ध्वनी आपल्याला सतत जाणवून देते ते माणसाचे नश्वरत्व आणि त्याची क्षणभंगुरता. बाबांनी ध्वनीच्या माध्यमातून दिलेला हा संदेश समस्त मानवजातीसाठी एक वरदानच. हे सारे पाहणारा अब्दुल बाबांच्या चमत्काराने भारावून गेला आणि हा अब्दुल त्याचा सेवेकरी झाला.
बाबांच्या नित्यक्रमापैकी एक क्रम म्हणजे दररोज सकाळी नित्यनियमाने भिक्षा मागणे. बाबा हातातील भिक्षा पात्र घेऊन निघत आणि भिक्षा मागत. भात, आमटी, भाजी, भाकरी सगळं काही त्या एका भिक्षा पात्रातच. विशिष्ट पदार्थाची चव किंवा त्याचा मोह बाबांना नव्हताच. समोर आलेलं अन्न हे पूर्ण ब्रह्म, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बाबांची भिक्षा. या जगात आपण रिकामे आलो आहोत, रिकामेच जाणार. आपल्या मालकीचं काहीच नाही. भुकेलेल्याला अन्न द्या, प्राणी मात्रांवर दया करा, दान करा, असा संदेश देणारी बाबांची ही अनोखी भिक्षा. भिक्षा घाल माई, ज्याच्या दारी आला साई त्याचे ते पुण्याई. भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई. श्वान रूप कधी योगी भिकारी अनंत रूपे घेई. श्वान रूप कधी योगी भिकारी अनंत रूपे घेई. सर्वाभूती बघता साई, सर्वाभूती बघता साई, मानव पावन होई. भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई, ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई. भिक्षा घाल माई. कुबेर धनया झोळी मध्ये अशी फिरे घेऊनी. भाकर तुकडा भिक्षा मागे, भाकर तुकडा भिक्षा मागे, तिन्ही जगाचा स्वामी. भिक्षा
साऱ्या गोर गरिबांना मायेने घास भरवणारे साई मात्र पायजामाईच्या हाताची भाजी भाकरी खाऊनच तृप्त व्हायचे. हा क्षण पाहताना असं वाटायचं की जणू साक्षात तान्हवल्या श्रीकृष्णाला यशोदामाई भरवते. भिक्षेच्या माध्यमातून दया दातृत्वाचा संदेश देणारे बाबांच्या मनात कधी काय येईल सांगता यायचे नाही. लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई बाबांची निस्सीम भक्त. बाबांना काय हवं काय नको याची तिला काळजी असायची. एकदा दुपारी बाबांनी लक्ष्मीला सांगितलं की त्यांना भूक लागली. लक्ष्मीबाई पटकन आपल्या घराकडे निघाली. घराकडे जाऊन तिने भाजी भाकरी आणली. बाबांनी ती भाजी भाकरी घेतली आणि मशिदी समोर असलेल्या एका श्वानासमोर ठेवली आणि आपल्या हाताने त्याला भरवू लागले. हा सारा प्रकार पाहून लक्ष्मीबाई अत्यंत गोंधळली आणि जवळ येत हड हड. लक्ष्मीबाई त्या मुक्यास जीव नाही का? त्यालाही भूक आहे. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक एवढाच की तो मुका नि मी बोल का. पणत्या लावून त्यांच्या उजळत्या प्रकाशात राहणे हे बाबांना फार आवडायचं. एकदा दीपावलीचा सण होता. संपूर्ण शिर्डी दिव्यांच्या उजेडात न्हाऊन गेली होती. पण बाबांच्या मशिदीत मात्र अंधार होता. एक छोटी मुलगी विद्या बाबांकडे आली व म्हणाली, बाबा आज दिवाळी आणि आपल्या इथं मात्र अंधार. बाबा म्हणाले, जा वाण्याकडून तेल आण. विद्या वाण्याकडे आली. वाण्याला म्हणाली, माझे बाबा अंधारात आहेत पण त्याला